महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित अशा एकूण 79 उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन निश्चित करणं राज्य सरकारवर बंधनकारक आहे. मात्र दर 5 वर्षांनी होणारी वेतन सुधारणा गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून प्रलंबित आहे. किमान वेतनाला वार्षिक वेतनवाढ नसते. महागाई भत्ता वाढ हीच एकमेव सुधारणा असते. तरीही शासनाकडून कायदेशीर बंधन पाळलं जात नसल्याची टीका इचलकरंजी महानगरपालिका कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं प्राचार्य ए.बी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. इचलकरंजी महापालिकेतील कंत्राटी कामगार गेल्या वर्षभरापासून किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ESIC आणि कायम नोकरीसाठी आंदोलन करतायत. मुंबई, पिंपरी चिंचवड, मालेगाव इथल्या कामगारांना उच्च न्यायालयानं नियमित करण्याचे आदेश दिले असल्यानं त्याच धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानं या कामगारांना कामावरून कमी करू नये असा अंतरिम आदेश दिलाय. मात्र पाणीपुरवठा विभागातील 7 कंत्राटी कामगारांना तोंडी नोटीस देऊन कामावरून कमी केल्याचा आरोप समितीनं केलाय. याबाबत आयुक्तांना विनंती अर्ज देण्यात आला असून महानगरपालिकेनं मुख्य मालक म्हणून न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. या कामगारांना तात्काळ हजर करून घेतलं नाही तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करून सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा समितीनं दिलाय. यावेळी सचिन साठे, विजय कांबळे, अंकुश कुरणे, महेश शिंगाडे, विठ्ठल कांबळे, प्रशांत तिवडे, सचिन आवळे, प्रकाश डावरे, अविनाश भिसे, अमोल वासुदेव आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.